चला तर आज आपण बनवूया पूजेमधील जसं शिरा बनवतात ना तसा करूया. सगळ्यात पहिलं मी टोपामध्ये दूध, पाणी आणि तूप ॲड करून ते गरम करायला ठेवून दिलं. मग मी कढईमध्ये तूप टाकले. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक रवा टाकला. रवा छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी केळ्याचे काप आणि बदामाचे तुकडे ॲड केले. सगळं साहित्य छान एकत्र करून घेतलं. अगदी लालसर होईपर्यंत ह्याला मी परतून घेतलं. मग मी त्यामध्ये वेलचीची पूड ॲड केली. पुन्हा एकदा मी हे सर्व साहित्य छान एकत्र करून घेतलं. त्यानंतर मी त्यामध्ये गरम केलेलं दूध ॲड केलं आणि हळूहळू ते हलवत राहिलं, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होऊ नये. थोडा वेळ हा शिरा मी शिजू दिला. मग योग्य प्रमाणात साखर टाकली आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य छान एकत्र करून घेतले. तुम्हाला सांगते, हा शिरा खरंच खूप भारी झाला होता. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तूप बघा किती छान सुटलेलं आहे. तुम्हाला मी हा केलेला शिरा कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.